प्रत्येक संघाला एक टाइमलाईन दिलेली आहे, सामन्याला टाइमलाईन दिलेली आहे, त्याप्रमाणे नियोजित वेळेतच आपल्याला सामने खेळवायचे याची नोंद घ्यायची आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर आपण बसायचं आहे, कोणी मध्ये नाही। या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्या साई ग्राम विकास मंडळाकडून स्पर्धेची नियमावली आपण तयार केलेली आहे, अगदी टॉस बॉक्सच्या बाजूला आणि आपल्या या पॅव्हिलियनच्या डावीकडे हॅलो हॅलो तर पाहतोय आपण आता मात्र सामना सुरू होताना एकीकडे पाहिला नक्कीच पहिला चेंडू फेस केला मिस्टर शाहिद शेख यांनी, तर दुसरीकडे पाहतोय क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा सुमित ढेकळे आपल्याला पाहायला मिळतोय। सुमित ढेकळेचा जर विचार केला मागच्या सामन्यामध्ये उत्तुंग षटकार 4 षटकार देखील या मैदानावर मारले होते। आज मात्र पाहतोय उपांत्य फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपण पाहतोय प्रज्योत आंबेरे, लोकल बॉल आहे, मात्र दोन्ही जर विचार केला तर एकाच संघामधून बिलॉंग करतायत। आज मात्र दोन्ही खेळाडू विरोधी पक्ष। प्रज्योत आंबेरे ऑन गोलंदाजी मार्कवर, हो हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते। थोडीशी चूक होताना पाहायला मिळते, कुठेतरी चान्स आला होता रनआउटच्या रूपाने गडी बाद करण्याचा, मात्र जीवनदान दिलं जातं। आपण पाहतोय या ठिकाणी थोडस नाराज असतील प्रज्योत आंबेरे, आपण पाहतोय आता मात्र साई शेख येतोय। शाहिदला देखील जर पाहिला पहिल्या चेंडूवर जीवनदान दिलं होतं, तदनंतर पाहिलं जातंय हा चेंडू अप्रतिम फटका, चेंडू हवेत आहे, या ठिकाणी सूर्यकिरण येताना पाहायला मिळतोय आणि दुसरा जीवनदान दिला जातोय मिस्टर पिन्या। आपण पाहतोय संतोष जाधव पिन्या या नावाने जास्तीत जास्त पसंती केली जाते टेनिस क्रिकेट जगतामध्ये। असा मात्र खेळाडू, या खेळाडूकडून नक्कीच जर पाहिलं तर सूर्यकिरण आलं डोळ्यावर आणि तदनंतर पाहिला तर एक झेल मात्र सुटताना पाहायला मिळतोय। तर दुसरा जीवनदान मिळताना पाहायला मिळतोय। धावसंख्या जर पाहिली आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर। आता मात्र रिव्हर्स स्वीपच्या माध्यम या ठिकाणी सक्सेसफुल होईल, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी। अप्रतिम मात्र फटका पाहायला मिळाला, जसा वेग पाहिला होता गोलंदाजाचा दिशा देण्याचं काम मात्र रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून शाहिद शेख करताना पाहायला मिळतोय। शाहिद शेख याची खेळी पाहिली तर नक्कीच फ्रंटफूट लाईनचा फलंदाज आहे आणि नेहमीच विनर संघाकडून खेळत असतो। या विनर संघाचा जर विचार केला तर टॉप मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो, हा विनर संघ। पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि सक्सेसफुल होतोय सरळ 6 धावांसाठी। या ठिकाणी विचार केला तर नक्कीच एक यंगस्टर आहे, त्याने देखील झेल घेतलेला आहे मैदानाच्या बाहेर। आपण पाहतोय तर धावसंख्या 6 ने भरली जाते। धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन बसते 14 ऑन द बोर्ड पाहायला मिळतंय।
नक्कीच जो जीवनदान देण्यात आले शाहीद शेख याला 2 जीवनदान दिले आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र शाहीद शेख पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. अप्रतिम 20 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. पहिलं षटक हाताळलं रक्षक मंजूर आहे. तर नक्कीच आपण पाहिलं 2 जीवनदान आणि 2 मोठे षटकार. काय सांगावं या खेळाडूचं. अप्रतिम मात्र स्ट्रायकर फलंदाज कसा असावा नक्कीच मी सांगेन तर शाहीद शेख आपण पाहतोय. एकीकडे पाहिले नक्कीच शाहीद शेख याची फलंदाजी 6 चेंडूसाठी पाहायला मिळाली तर दुसरीकडे आता मात्र टेनिसचा बाहुबली आपण पाहतोय सुमित ढेकळे. तर त्याच्या समोर मात्र आपल्या संघातील विश्वनाथ जाधव विशू नक्कीच आपण पाहतोय विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे जे स्टार आहेत नक्कीच आपण पाहतोय टेनिस क्रिकेट जगतामधील एक नावाजलेले खेळाडू मात्र आपल्याला या मैदानावर आज पाहायला मिळत आहेत. नक्कीच जर विचार केला विश्वनाथ जाधव यांचा तर सुमित ढेकळे विश्वनाथ जाधव शाहीद शेख पिण्या हे देखील आपल्याला पाहायला मिळतात एकाच संघातून बिलॉंग करताना आज मात्र या ठिकाणी विरुद्ध टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. तर खेळ नक्कीच आपण पाहतोय साईग्राम विकास मंडळाच्या या आयोजनाचा अप्रतिम खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच सुमित ढेकळे सन्मानजनक हा चेंडू पाहायला मिळाला. सुरेख लेंथ लाईन आणि याला मात्र अप्रतिमरित्या खेळून काढला. चेंडू मात्र एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच 21 स्कोरबोर्डवर लागली जाते. 21 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गब्बर या नावाने जास्तीत जास्त संबोधलं जातंय या खेळाडूला कारण की त्याच्याकडे तशी माइंड आहे टेक्निक आहे टेक्नॉलॉजी आहे आणि टायमिंग देखील अप्रतिम आहे. हा खेळाडू नक्कीच आपण पाहतोय शाहीद शेख. मात्र विश्वनाथ जाधव हा देखील कमी नाही आहे. नक्कीच आपण पाहतोय माहीर आहे गोलंदाजीसाठी कारण की प्रत्येक गोलंदाजाला समोरील संघातील आपल्या जे संघ आहे त्या खेळाडूची खेळी माहीत असते. पुन्हा एकदा आता मात्र गाडी बाद होतोय. या ठिकाणी ब्रेक थ्रू केला जातोय विश्वनाथ जाधव यांच्या गोलंदाजीतून. मोठ्या गडी मात्र बाद होताना शाहीद शेख बॅक टू पॅव्हेलियन. तर नक्कीच शाहीद शेख जर विचार केला 19 धावांचे योगदान देत 6 चेंडूमध्ये 19 धावा अप्रतिम मात्र खेळी पाहायला मिळेल. जी स्टार्ट हवी होती ती मात्र स्टार्ट देताना पाहायला मिळाली शाहीद शेख यांच्या फलंदाजीतून. आता मात्र दुसराच टेनिस क्रिकेट मधील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत राऊत. नक्कीच बापा या नावाने जास्तीत जास्त पसंती केली जाते या खेळाडूला आणि या खेळाडूबद्दल काय सांगावं मित्रांनो. नक्कीच हा खेळाडूचा जर विचार केला तर हा मूळचा अल्ल्याली गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आपल्या कामासाठी हा रत्नागिरीला असतो आणि रत्नागिरीमध्ये जाऊन देखील आपलं नाव तिकडे कोरलं आहे त्यांनी. 3 वर्षापासून त्या ठिकाणी ते कामाला तिकडे जॉबसाठी मात्र रत्नागिरी या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि रत्नागिरी मध्ये जर विचार केला तर नाव यांनी कोरलं आहे. त्याचं कारण काय आहे कारण की ह्या टुर्नामेंटमध्ये जे बक्षीस येते ते बक्षीस मात्र गोरगरिबांना दान करीत असतो. असा हा खेळाडू नक्कीच या खेळाडूबद्दल टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अप्रतिम मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या पालघरचा अल्ल्याली गावचा अनिकेत राऊत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये 4 धावा जमवल्या जात आहेत अनिकेत यांच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा.
नक्कीच आपण पाहतोय उपांत्य फेरीतला सामना आहे. किमतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खोलवर टप्पा. मात्र विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा कमबॅकिंग करताना ब्रेक थ्रू केला होता. जर पाहिलं शाहिद शेखची जी खेळी होती ती कुठेतरी संपुष्टात आणली होती. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सुमित ढेकले. जी सुरुवात मात्र शाहिद शेखने केली होती ती मात्र तशीच ठेवतील का हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. तर एकीकडे पाहतोय गोलंदाज विश्वनाथ जाधव. मोठा फटका बिगिट केला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल आउट ऑफ द पार्क. सुमित ढेकले नावाचा बाहुबली फटकार मात्र पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय सुमित ढेकले यांच्या बॅटिंगमधून अप्रतिम षटकार पाहिल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र एक धाव घेतली जाते. सुमित ढेकले यांचा विचार केला तर शेवटच्या 2 चेंडूवर मात्र आघात करताना दिसत आहेत या ठिकाणी या मैदानावर. तर नक्कीच माझ्यासोबत युसुफ देखील आहे. युसुफ काय म्हणेल या खेळीबद्दल, जी काही खेळी चालू आहे कितपत धावा जोडल्या जातील तुला काय वाटते? तर जाऊ एक छोटीशी 2 ऐकूया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. जरूर संतोष, जैसे कि सुमित की बात की जाए, पहले क्वार्टर फाइनल का मैच था, बाहुबली नाम का तूफान जरूर मैदान में आया था. इस वक्त शाहिद ने 5 गेंदें खेली पहले ओवर की, 2 सिक्स लगाई रिवर्स में और 1 बाउंड्री. जरूर उनका विश्वनाथ की बात की जाए तो भली बात ही जानते होंगे अपने बल्लेबाज अपने टीम के कप्तान को शाहिद और सुमित को किस तरह से बल्लेबाजी करते. उसी तरह से पहली गेंद डाली शाहिद, उस गेंद को पढ़ने पर विकेट अपना गवाकर बैट टू पर पहुंचेगी. लेकिन सुमित की बात की जाए तो सुमित ऐसे खिलाड़ी की अच्छे गेंदबाज जरूर उनके सामने सोचते हैं किस तरह से गेंदबाजी की. टेनिस क्रिकेट में एक बड़ा नाम है बाहुबली के नाम से नवाजा जाता. प्रज्योत की बात की जाए तो जरूर प्रज्योत भी का इस समय बड़ा नाम हो चुका. पालघर जिले में खेलते अपने प्लेयर्स लोकल प्लेयर्स है, मगर इस वक्त पैडा स्विप कर दिया इस गेंद को, हल्के हाथों से खेल दिया. वहां पर खिलाड़ी जब तक गेंद को फिर 2 रन लेने के जोखिम उठाया और बेहतरीन रनिंग बिटवीन देखने को मिलती हुई सुमित द्वारा. जरूर सुमित का कॉल था, अनिकेत राउत को 2 रन लेने में मजबूर किया और दोनों रन को पूरा किया सुमित. जरूर अच्छी स्ट्राइक रखनी होगी अपने पास, क्योंकि अनिकेत एक बड़ा नाम है. अनिकेत की बात की जाती है जिस बड़े प्लेयर्स है उसी तरह से उनको बड़ा दिल है. जैसे आपने कहा रत्नागिरी में जो टूर्नामेंट हुआ था 7,000 रुपए की इनामी राशि मिली थी, उन्होंने वहां पर गरीब बच्चों को उस इनामी राशि को दान कर दिया था. इतना बड़ा दिल जैसे वो प्लेयर्स है अनिकेत राउत, जरूर हम पालघर रहवासी थे उनका शुक्रिया अदा करना चाहेंगे. बहुत प्यार हमें उनको देना होगा इसी तरह से खेल दिखाने के लिए. फिर से बार पार्टनरशिप कर दिया गेंद जाती हुई फाइनल की दिशा में 4 रनों के लगातार उसी दिशा में खेलते हुए प्रज्योत अंबीर है, जो पहले ओवर में काफी महंगे साबित हुए थे. 2 बड़े 6 लगे थे, 1 चौवा लगा था, 20 रन खर्च किए थे. कहीं ना कहीं वैसे शुरुआत करते हुए सुमित ढेकले अपने साथी खिलाड़ी बैक टू प्ले में जाने के बाद आमतौर पर देखा गया विनर्स की जब टीम्स होती है तो दोनों ही प्लेयर्स ओपनिंग आते हैं, शाहिद और सुमित. जब एक खिलाड़ी जब कॉइन जब ऊपर जाता है तो काट या छाप गिरता है, वहीं जब काट नहीं गिरा तो छाप गिरता है. पहले मैच में देखा हमने छाप गिरा था सुमित ढेकले का, उसके बाद शाहिद कहीं ना कहीं ऊपर से आ रहे थे मगर बैक टू पुलन गए. इसके बाद फिर से एक बार छाप गिरता हुआ सुमित ढेकले का. इस वक्त देखना चाहेंगे बैट का किनारा लगा, गेंद जाती हुई कीपर के दस्ताने में अच्छू बारी के हाथ में और दूसरा झटका लगता हुआ इस वक्त सुमित ढेकले के रूप में डीजे. इस वक्त देखना चाहेंगे चौथे नंबर बल्लेबाजी करने आते मैक मिलन, ये भी आइकॉन प्लेयर्स है भाईंदर के. देखना चाहेंगे तो 2 सलामी बल्लेबाज बैक टू पुलन पहुंच चुके हैं, शाहिद और सुमित. अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक मैं कहूंगा. यहाँ पर प्रज्योत अंबेरी का एक बड़े खिलाड़ी को बैक टू पुलन जाने में मजबूर किया. बैट का किनारा लगा और गेंद कीपर के दस्ताने में अच्छू बारी के हाथ में आती हुई जरूर झटका लगा. देखना चाहेंगे स्कोर की बात की जाए 39 रन हो चुके हैं. 15 गेंदें डाली जा चुकी है अभी तक फर्स्ट हाफ की आने वाली
अभी भी 21 गेंदें बाकी होगी। 21 गेंदे में किस तरह से खेल दिखाना होगा साई 11 टेम्बोडे को, क्योंकि आने वाले जो गेंदबाज होंगे इसके बाद प्रज्योत अंबीर है, फिर विश्वनाथ की एक और बाकी होगी, उसके बाद संतोष जादव पीनिया उनकी भी गेंदबाज उनकी एक और बाकी होगी। देखना चाहिए किस तरह से गेंदबाजी होगी। मुरबे गांव के रुपेश एक अच्छे गेंदबाज है, उनकी भी एक और बाकी है। फिर से एक बार प्रज्योत देखना चाहेंगे। इस वक्त मैक मेलन फुलटस गेंद थी, बैट का किनारा लगा, बड़ा हिट करना चाहते थे मगर वहां पर गली दिशा में खिलाड़ी मौजूद है, हाथ में गेंद आई, 1 रन का इजाफा, स्कोर 40 पर पहुंच चुका है। देखना चाहेंगे 16 गेंदे 40, 2 विकेट के नुकसान पर जरूर बल्लेबाजी करते हुए साई 11 टेम्बोडे। सीआरडी कंस्ट्रक्शन चिंचे ने टॉस जीतकर जरूर फील्डिंग का फैसला किया। शाहिद और सुमित ने बढ़िया बल्लेबाजी की मगर प्रज्योत अंबीर अच्छा कमबॅक में जाधव येतोय, चौथा षटक घेऊन वैयक्तिक पहिला संघाकडून चौथा बघूया। 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 41, 3 गडीच्या मोबदल्यामध्ये यावेळेस समोर असेल एक स्टार खेळाडू आहे, तो म्हणजेच अनिकेत राऊत बाप्पा टोपण नावाने ओळखला जातो, संबोधित केला जातो। हा खेळाडू नक्कीच रिव्हर्स असेल, स्वीप शॉट असेल, प्रत्येक नक्कीच बघूया कशा प्रकारे फलंदाज यावेळेस बघूया आपण। आयकॉन खेळाडू आहे संतोष जाधव, बॉलिंग गेटवर चेंडू टाकण्यास सज्ज होत असताना अनिकेतसाठी बघूया। अनिकेत यावेळेस सुंदर चेंडू, एक वेगवान चेंडू होता, नक्कीच फळीच्या आणि चेंडूचा काही संपर्क नाही, अच्छुबारी यांच्या हातामध्ये चेंडू येतो, नक्कीच फंबलिंग झाले परंतु कुठलाही धाव यावेळेस फलंदाजी घेतलेलं नाही, जोखीम घेतलेली नाहीये। आणि सावली 11 टेम्बोडेची गोष्ट तिन्ही आयकॉन प्लेयर्स नक्कीच डगआउट मध्ये बसलेले आहेत। शाहिद असेल, सुमित असेल, मॅक मिलन असेल, तिन्ही फलंदाज नक्कीच बॅक टू पेलन पोहोचलेले आहेत। बघूया आता लोकल प्लेयर्स असतील साई 11 टेम्बोडे मध्ये खेळणारे फलंदाज अनिकेत यावेळेस रिवर्स खेळायचा प्रयत्न बघूया। यावेळेस परत एकदा बीट खेळ, नक्कीच नाराज असेल आपला अनिकेत आपल्यावर, नक्कीच शॉर्ट सिलेक्शन चुकतोय, मला वाटतंय स्लोवर चेंडू होता पहिलेचा बघितलं। अनिकेत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात स्लोवर चेंडूला संतोष जाधव यांनी नक्कीच संतोषची गोष्ट केली तर विनर संघामध्ये खेळत असतो तसंच विश्वनाथ आणि संतोष दोन्ही प्लेयर्स आयकॉन प्लेयर्स आहेत, ते म्हणजेच सीआरडी चिंचणी या संघामध्ये। यावेळेस सुंदर फटका बघूया, चेंडू खाली खेळाडू होतं परंतु एक धाव नक्कीच भेटते, एक धाव थांबू शकत नाहीये। एक धाव संख्या 42 धावा, 3 चेंडू 42 संतोष यांची गोष्ट केली तर फक्त एकच धाव दिली। सुंदर गोलंदाजी म्हणता येईल, 2 वादळ मैदानाच्या बाहेर आलेले आहेत, म्हणजेच सुमित आणि शाहिद असे 2 फलंदाज नक्कीच मैदानाच्या बाहेर आहेत। प्रज्योत आणि विश्वनाथ चांगली गोलंदाजी म्हणतात, विश्वनाथने ब्रेक थ्रू नक्कीच पहिला ब्रेक थ्रू भेटल्यानंतर तदनंतर सुमित थांबवण्याचं काम प्रज्योत अंबुरीने केला। यावेळेस अक्षय नावाचा बघूया फलंदाज मैदानामध्ये डावखुरा फलंदाज, मोठे तब्बल फटके खेळायचा, 6 चेंडू मध्ये 6 षटकार खेचायचा नक्कीच यांच्या नावावर आहे। काटाळे या आणि सिरीज मध्ये बाईक यांच्या नावावर आहे बघूया अक्षय। यावेळेचा सुंदर फटका बघूया, गळीमध्ये खेळलेला चेंडू करण राव रे, चेंडू खाली जातोय, चेंडू अडवण्याचा नक्कीच सक्सेस होतोय परंतु 2 धावा या चेंडूवर येतात। धावसंख्या 2 बरोबर धावसंख्या ती 44 धावा। नक्कीच करण रावणीची गोष्ट केली सर, मी सगळ्यांना आठवत असेल करण रावणी ती झेल घेतलेली या मैदानामध्ये अजूनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर असेल, सुंदर झेल होती, फ्लाइंग झेल म्हणता येईल, हवेमध्ये तो झेल घेतलेला अजूनही सगळ्यांच्या नजरेमध्ये असेल। याच मैदानामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर ती झेल घेतलेली करण रावडे यांनी। यावेळेस हा फलटो चेंडू हलक्यात खेळ बघा, करण चेंडूला पिक करतोय, थ्रो ही करतोय पण गॅदर करता आला नाही संतोष यांना, बरोबर 2 धावा घेण्याचं जोखीम नक्कीच उचललेलं आहे। यावेळेस डायरेक्ट हिट पंचांकडे दाद मागता पण पंच दाद फिरत, नक्कीच 2 चेंडूवर 2 धावा असे 4 धावा नक्कीच मोजतोय तो म्हणजेच अक्षय घरत। 1 टू नक्कीच 5 चेंडू धावसंख्याची गोष्ट 46 धावा, 3 गडीच्या मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल संतोष जाधव यांच्याकडे। पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव, तदनंतर अक्षय यांनी 4थ्या आणि 5व्या चेंडूवर 2 धावा काढल्यात, नक्की 5 चेंडू 5 धावा या षटकामध्ये जमा केल्यात। एकही मोठा फटका नक्कीच बघायला भेटला नाही अजूनपर्यंत या षटकामध्ये। धावसंख्या 46, शेवटच्या चेंडू बाकी या 4थ्या षटकामध्ये। समोर अक्षय खरत, मॅन फ्रॉम काटाळे रिवर्स खेळायचा प्रयत्न बघूया, रिवर्स खेळलेला खेळाडू चेंडू खाली, मिस टाइम फटका, गडी बाद होता 4था। 46 धावावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4था गडी बाद। डीजे
सिर्फ 4 ओवर की समाप्ति का 46 लग चुके हैं स्कोर कार्ड पर। 4 विकेट नुकसान पर बल्लेबाजी करते हुए इस वक्त साई 11 टेम्बोडे। और आज की बात की जाए तो सुपर 8 के मैच थे, टॉप 4 की जो मैचेस चालू है पाटिल नेटवर्क लाइव हम देख सकते हैं इस वक्त। जरूर पहले ओवर की बात की जाए तो शाहिद ने खूबसूरत बल्लेबाजी की थी। प्रज्योत के ओवर में 20 रन जमा किए थे। उसके बाद विश्वनाथ ने आके बेहतरीन कमबैक किया, 13 रन खर्च किए। उसके बाद प्रज्योत ने इस मैच को रोका, विकेट्स चटकाया, कहीं ना कहीं बैकफुट पर जरूर साई 11 टेम्बोडे के बल्लेबाज आते हुए 4 बल्लेबाजों को बैक टू पेलन पहुंचाया। और पहले ओवर 20 आने के बाद पिछले 3 ओवर में सिर्फ 26 रन खर्च किए, 4 विकेट चटकाए। खूबसूरत कमबैक मैं कहूंगा सीआरडी कंस्ट्रक्शन चिंचनी की तरफ से होता हुआ। इस वक्त लोकल बॉय फिर से एक बार मुरबे गांव के खिलाड़ी रुपेश मैदान पर आते हुए गेंदबाजी के लिए व्यक्तिगत अपने कोटे की पहली ओवर टीम की तरफ से 5वीं ओवर लेकर आते हुए। और जो सामने होंगे अनिकेत राउत मैन फ्रॉम अल्ल्याली और नॉर्थ साइड पर होंगे विशाल तरे मैन फ्रॉम मुरबे। देखना चाहेंगे दोनों ही बल्लेबाज लोकल बल्लेबाज हैं, लोकल गेंदबाज है, किस तरह से बल्लेबाजी करें भली बात ही जानते होंगे एक दूसरे को किस तरह से खेलते हैं बल्लेबाज। रुपेश गेंदबाजी के लिए तैयार होते हुए अनिकेत के लिए 4 ओवर 46, 4 विकेट नुकसान पर। और जरूर मैच की शुरुआत होते हुए पाटिल नेटवर्क लाइव देखते हुए फेसबुक लाइव हम घर बैठे भी इस मैच का आनंद उठा सकते हैं। देखना चाहेंगे रिवर्स खेलने की चाहत और रिवर्स में गेंद को खेला, खिलाड़ी बने प्रेक्षक, प्रेक्षक बने खिलाड़ी, गेंद जाती हुई तंदना 6 रनों के लिए डीजे। जो पहली गेंद में बड़ा प्रहार अनिकेत के बल्ले से देखने को मिला। 50 जरूर कम लगती हुई इस इनिंग्स की 52 रन लगते हुए स्कोर कार्ड पर। पहली गेंद पर बड़ा हिट लगाया, 6 रन जमा किए अपने स्कोर कार्ड में। कप्तान अनिकेत राउत ने अपने टीम के लिए फिर से एक बार आखिरी 11 गेंदों का खेल बाकी होगा इस फर्स्ट हाफ का। 11 गेंदों में कितने रन से बटोरेंगे सावली 11 के बल्लेबाज देखने वाली बात होगी, क्योंकि अच्छी गेंदबाजी होती हुई फिर से एक बार काफी रिवर्स खेलना चाहते थे काफी बार, मगर गेंद को छोड़ दिया। अंपायर की तरफ जरूर अपील करते हैं, मगर अंपायर ने इस को डॉट गेंद करार दिया। जरूर पहली गेंद पर हिट्स लगाया था स्विच के रूप में, फिर से वही दिशा में खेलना चाहते मगर इस गेंद को छोड़ दिया। वहां पर अच्छी बारी बढ़िया कीपिंग का मुजाहरा करते हुए अपने टीम के लिए फिर से एक बार गेंदबाज तैयार होते हुए अनिकेत के लिए फिर से एक बार स्विच करना चाहते। गेंद आकर पैरों पर लेके अपील करते हुए जरूर अपील को यहाँ पर खारिज किया जरूर अंपायर ने। और अंपायर कुछ बात करते हुए गेंदबाज से जरूर अपील हुई, मगर गेंदबाज बीच में थे। खूबसूरत कमबैक में कहूंगा रुपेश का, लगातार एक गेंदबाज स्कोर में जरूर रन मिला और एक डॉट गेंद आती हुई 6 लगने के बाद इसे कमबैक करना जरूर काफी मुश्किल होता है गेंदबाज के लिए। बड़ा पहले गेंद पर बड़ा हिट लगने के बाद कमबैक करना कहीं ना कहीं नामुमकिन होता है, मगर इस वक्त कमबैक करते हुए रुपेश 3 गेंदे और 7 रन खर्च किए। स्कोर की बात की जाए तो 53 लगते हुए 4 विकेट नुकसान पर। लेफ्ट हैंड बल्लेबाज मैदान पर हम देखने जाए तो जिस सेकेंड राउंड था 12 गेंदे 18 की जरूरत थी नवली की टीम के सामने, 11 गेंदे 18 में 6 लगाया था, अपनी टीम को क्वार्टर फाइनल में पहुंचाया था। वही बल्लेबाज मैदान पर देखने को मिलता हुआ विशाल तरे मैन फ्रॉम मुरबे, बढ़िया बल्लेबाजी करते हैं। साउली 11 टेम्बोडे के लिए बहुत से मैचेस जिताए। इस वक्त स्कोर लगाना होगा, 53 लग चुके हैं। आखिरी आने वाली 9 गेंदें बाकी है, 9 गेंदों में बड़े हिट्स लगाने होंगे, एक बड़ा स्कोर लगाना होगा, क्योंकि सीआरडी चिंचनी की बात की जाए तो बल्लेबाजी काफी लंबी है उनके पास। अच्छे बारी होंगे, प्रज्योत अंबीरे होंगे, करण राव रे, जयेश राव रे, विश्वनाथ जाधव, ऐसे बल्लेबाज जरूर उनके पास देखने को मिलेंगे। फिर से बार इस गेंद को लॉक कर दिया, वहां पर जयेश राव रे गेंद के नीचे खड़े और यहाँ पर मिस टाइम शॉट, विकेट का पतन होता हुआ 5वां झटका लगता हुआ इस वक्त साउली 11 टेम्बोडे को आधी टीम बैक टू पेविलियन डीजे। जरूर सलामी बल्लेबाज ने जो रन बनाए थे उसके बाद कोई बड़ा ऐसा बल्लेबाज देखने को नहीं मिला। 3 से 2 गेंदें खेलकर जरूर बैक टू पेलन देखने में मैक मिलन हो या फिर अक्षय घरत हो या फिर पहली गेंद पर विशाल तरे बैक टू पेलन इस वक्त मैदान पर आते हुए। प्रेमित राउत पिंटिया नाम से जिन्हें संबोधित किया जाता है, एक कूल माइंडेड खिलाड़ी है, किस तरह से बल्लेबाजी करेंगे। आज ही टीम बैक टू पेलन जा चुकी है, अनिकेत का साथ निभाना होगा। अनिकेत अच्छे टच में दिखते हुए इस मैदान पर जरूर एक बड़ा हिट लगा है, अनिकेत के बल्ले से निकला है और इस वक्त प्रेमित राउत उनका साथ देने के लिए मैदान पर। रुपेश की बात की जाए तो अच्छा कमबैक, एक पहला 6 लगने के बाद
एक सिंगल और एक विकेट चटकाया, 4 गेंदे और 7 रन खर्च के एक विकेट चटकाया। खूबसूरत कमबैक मैं कहूंगा। स्कोर की बात करें तो 53 लगते हुए 53। आने वाली 8 गेंदे बाकी हैं, देखना चाहेंगे 8 गेंदे किस तरह से बल्लेबाजी करेंगे। फिर से एक बार रुपेश टू अनिकेत राउत, एक बार स्लो गेंद, खूबसूरत गेंद, इस वक्त अपील की उंगली उठती हुई, बैक टू पहले आना होगा। बैक टू बैक का 2 गेंदे 2 विकेट चटकाते हुए पहली गेंद पर 6 लगा था, उसके बाद बढ़िया कमबैक, चौथी और 5वीं गेंद पर विकेट चटकाया। अनिकेत जैसे बल्लेबाज को बैक टू पेलन पहुंचाया। और स्कोर की बात की जाए 53, विकेट की बात की जाए तो 6 विकेट्स। आने वाली आखिरी गेंद होगी 5वीं ओवर की। और भी इस वक्त चिंता जरूर होती हुई साउली इवेंट टेम्बोड के खेमे में कि बल्लेबाज जरूर बैक टू पेलन आ रहे हैं, एक नए बल्लेबाज मैदान पर आते हुए। वैभव 47 नंबर की जर्सी जरूर पहन के मैदान पर आते हुए देखना चाहेंगे। अनिकेत निराश होंगे अपने आप से, जरूर अच्छी बल्लेबाजी हो रही थी मगर एक स्विच हिट खेलने के प्रयास में विकेट गवाया। सुपर प्रेमित नॉन स्ट्राइक पर होंगे। आने वाली 7 गेंदें होंगी, 7 गेंदों में कम से कम आपको 10 से 15 रन लगाने हुए कि सियाड़ी चिंचनी के पास बल्लेबाजी लाइनअप बहुत ही बढ़िया। जैसे मैंने कहा कि विश्वनाथ जाधव है, प्रज्योत अंबीरे है, अच्छू बारी, करण रावरे, जयेश रावरे। आज भी सफाले में जो मैच हुई थी रॉकी ट्रॉफी, जयेश रावरे 1 गेंद पर 5 रनों की जरूरत है। जयेश राव ने 1 गेंद पर 6 लगाकर अपने मैच को जिताया था। जरूर बल्लेबाज भी इस मैदान पर इस टीम में खेलते हुए देखना चाहेंगे। और गेंदबाजी की बात की जाए तो जरूर अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक देखने को मिलता हुआ। पहली ओवर में 20 आने के बाद बढ़िया कमबैक सियाड़ी कंट्रोशन चिंचनी की तरफ से होता हुआ। आखिरी गेंद इस 5वीं ओवर की, वैभव स्ट्राइक पर होगी अपनी इनिंग्स की पहली गेंद खेलने के लिए। और फुल टॉस गेंद, रिवर्स खेलने की चांस यहां पर लिया जयेश राव ने। जब तक गेंद को पिक करेंगे जरूर 1 रन पूरा किया, 2 रन की चाहत होगी मगर परिमित ने रोका बल्लेबाज को। 1 रन स्कोर आगे चलता हुआ 54 स्कोर कार्ड पर रखते हुए 6 विकेट नुकसान पर 5 ओवर की समाप्ति के बाद इस फर्स्ट हाफ में डीजे यानंतर होणारा दुसरा उपांत्यपूर्व सामना असेल तो म्हणजेच साईकता बिरवाडी वर्सेस धाकटी धानू। या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स कडे यायचं, नक्की नाणेफेकी करून घ्यायची आहे। साईकता बिरवाडीचा कर्णधार आणि धाकटी धानू या संघाचा कर्णधार, नक्की षटक संपला तर लगेच जायचं आहे, आपले नाणेफेकी करण्यात येईल। चलो इस वक्त आखिरी ओवर लेकर आएंगे फिर से एक बार संतोष जाधव। संतोष जाधव ने जरूर अच्छी गेंदबाजी की है। इस वक्त वैभव होंगे अपनी इनिंग्स की दूसरी गेंद खेलने के लिए तैयार। 1 गेंद 1 पर खेलते हुए संतोष जाधव आखिरी ओवर लेकर आते हुए इस इनिंग्स की। और इस वक्त यू मिस आई हिट, क्लीन बोल्ड कर यहां पर वैभव को। जरूर अंदर घुसकर खेलना चाहते इस गेंद को, तेज तरार गेंद थी, कोई चांस नहीं, बल्ले और गेंद का संपर्क नहीं, गेंद आकर विकेटों में लगती हुई 7वां झटका लगता हुआ इस वक्त 11 टेम्बेड को। और हम चलते हुए उर्वी डीजे की तरफ। जरूर इस वक्त 7वां झटका लगता हुआ, जिस तरह शुरुआत हुई थी कहीं ना कहीं उस आगाज अच्छा हुआ था मगर अंजाम कुछ और देखने को मिलता हुआ। इस वक्त 11 टेम्बेड होगा, आखिरी 5 गेंदें बाकी हैं इस फर्स्ट हाफ की। और इस वक्त मैदान पर आते हुए हाइट कम 5 ज्यादा मिनी जेट कहे जाते हैं। बॉक्स क्रिकेट की बात की जाए तो 7 वाली टीम की तरफ से खेलते हुए एक बढ़िया बल्लेबाजी करते हैं। इस वक्त ओवरम का मैदान बड़ा मैदान होगा, सर्कलों का बड़ी बड़ी बाउंड्रीज होंगी, 65-70 मीटर्स की बाउंड्री सीट से देखना चाहेंगे किस तरह से बल्लेबाजी करेंगे। इस वक्त दिवेश पाटिल मैन फ्रॉम 7 पाड़ी, संतोष जाधव फुल टॉस गेंद थी, इस वक्त अपील की वहां पर बढ़िया। और इस वक्त बैक टू बैक 2 विकेट्स यहां पर, अंपायर की उंगली उठती हुई, लेग बिफोर की अपील थी और यहां पर विकेट का पतन होता हुआ। जरूर आर्ग्यूमेंट्स करते हुए वहां पर दिवेश अंपायर से, मगर अंपायर ने उंगली उठाई है। जरूर अंपायर के डिसीजन का सम्मान करना होगा। 8वां झटका लगता हुआ इस वक्त बल्लेबाज दिवेश के रूप में टॉस साठी यायचं आहे। धाकटी धानू चा कर्णधार धाकटी धानू आणि साईकता बिरवाडी
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. आपला शेवटचा कॉल असेल. आयोजकांचा कॉल आहे, प्लीज यायचं आहे. साहित्य विरवाडी संघाचा कर्णधार कृतेश घरत यांनी यायचं आणि धाकटी राणाचा संघाचा कर्णधार आलाय करण. नक्कीच साहित्य विरवाडी कर्णधार यायचं आहे. चलो पहली आखिरी ओवर की 2 गेंदों पर 2 विकेट चटका. हैट्रिक पर होंगे इस वक्त संतोष जाधव उर्फ पिनिया. खूबसूरत गेंदबाजी देखने को मिलती है. एक साई ग्राम विकास के सदस्य वंदेश पाटिल सर, जरूर आपके हाथों से टॉस किया जाएगा और हम टॉस बॉक्स में चलते हुए भरत मौर्य की तरफ. थँक्यू युसुफ. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी वंदेश पाटील सर यांच्या हस्ते केला जाणार आहे. एक मिनट सर, भरत सर एक मिनट, जस्ट एक मिनट. ओके एक मिनट भरत सर, एक मिनट. जरा हैट्रिक पर इस वक्त संतोष जाधव. अभी तक देखी जाए तो टूर्नामेंट के हैट्रिक की बात की जाए तो 4 हैट्रिक लग चुकी है. 5वीं हैट्रिक लगती है इस टूर्नामेंट के देखने होगी पालन के लिए. और इस वक्त अपील करते हुए मगर यहाँ पर 22 के रूप में 1 रन जरूर जुड़ता हुआ और हम चलते हुए टॉस बॉक्स की तरफ. थँक्यू युसुफ. नाणेफेकीचा कौल केला जातोय. करण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतो. विनंती करेन मान्यवर की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न आहे. करण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. काय निर्णय झाला? आम्ही पहिले बॉलिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. ज्या प्रकारची आपण रणनीती पाहतोय पहिल्या सामन्यांमध्ये एक 72 धावा पाहिल्या, 58 धावा पाहिल्या, त्यानंतर एक लो स्कोरिंग मॅच सुद्धा पाहिली. एकंदरीत किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? मी 45-50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघामध्ये स्टार खेळाडू आहेत. आपण पाहतो जयेश पाटील आहे, त्यानंतर आपण पाहतो स्वतः कृतेश घरत सुद्धा प्रोफेशनल क्रिकेट. तुझ्या संघामध्ये अशी आयकॉन खेळाडू पाहायला मिळत नाहीत, तर एकंदरीत कशा प्रकारची रणनीती असणार आहे? आम्ही जे चांगले बॅट्समन असणार त्यांना चांगल्या टप्प्यांवर टाकून रन थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा एक चेंज असणार आहे, जयराज धनू म्हणून एक चेंज असणार आहे. धन्यवाद करण. या मॅच साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रदेश नाणेफेकीचा कौल आहे. जर जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली असती. नक्कीच फिल्डिंग. मागचा सामना लो स्कोरिंग पाहायला मिळाला आहे. एकंदरीत सोपा विजय आलाय, परंतु आता समोर धाकटी डाणू हा संघ आहे ज्याने खूप मेहनत करून या ठिकाणी विजय संपादन केलाय. एकंदरीत त्या समोर संघासमोर खेळताना कशी रणनीती असेल? आम्ही 60 ते 65 रनाचा 60 ते 65 धावा. समोर आपण पाहतो धाकटी डहाणू हा संघ आहे. एकंदरीत समोरच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू जरूर नाहीत, परंतु असा काही दबाव असणार आहे कारण घरच्या मैदानात घेतात. एकंदरीत टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं असेल कारण गाव टू गाव या संकल्पनेत येणारा संघ आहे. ते पण असं नाही गाव टू गाव, पण ते प्लेयर पण सर्व चांगलेच आहेत, सर्व मेहनत घेतात. थँक्यू प्रदेश. विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस मॅच. वर्ड कॉमेंट्री बॉक्स मिस्टर युसुफ. शेवटचे चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम मात्र पिण्या मात्र या ठिकाणी गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण दाखवताना अप्रतिम. नक्कीच मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, त्यानंतर पाहिला तर 13 धावा आल्या आणि त्यानंतर जे खेळाडू जी बाद झाले आणि त्यानंतर जी हालत झाली, नक्कीच आपण पाहतोय समोरील संघाची मात्र बिकट परिस्थिती. विकेट आणि फक्त विकेट पाहायला मिळाले. अप्रतिम मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. जिंकण्यासाठी आता मात्र 56 धावांचं लक्ष समोर ठेवत संघ पाहायला मिळतोय. सावली 11 टेंभोडे संघ. धन्यवाद संतोष. दरम्यान साईग्राम विकास मंडळ उमरोळी ज्याची 2011 साली स्थापना झालेली आहे. एक दरम्यान साईग्राम विकास मंडळ ज्याचे 33 सदस्य आहेत, 33 सदस्य टीम आपल्या ह्या साईग्राम विकास मंडळाच्या रूपाने कार्यरत आहेत. आम्हाला या सर्वांसमोर एक वचनपूर्ती जी आम्ही केलेली आहे ते सांगू इच्छितो.
आपल्या साईग्राम विकास मंडळाने एक सामाजिक उपक्रमाचा ध्यास घेऊन क्रिकेट हे माध्यम निवडून आतापर्यंत त्यांनी सुंदर असं जे आपण जिथे बसलो आहोत ते स्टेज, त्या समोरच असलेलं आपलं नाना नानी पार्क, चिल्ड्रन पार्क, आपले सदस्य श्री अनिल तरे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, तसेच बाटी मैदानावर बोरवेल, आपल्या मैदानाचं एक चांगलं कंपाऊंड वॉल, अशी भरीव कामं आपल्या साईग्राम विकास मंडळाच्या मदतीने त्यांच्या वतीने इथे साकारली गेलेली आहेत. साईग्राम विकास मंडळ क्रिकेटचं माध्यम, ज्याचं ब्रीदवाक्य, ज्याचं ध्येय आहे युनिटी इज प्रॉस्पेरिटी, एकात्मतेतून विकास. आपण क्रिकेटच्या माध्यमाने आपण सर्व खेळाडूंना, पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना एकत्रित आणून त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा आम्ही एक प्रयत्न करतोय. आज या अंतिम सामन्यानंतर आपला जो बक्षीस समारंभ होणार आहे त्या समारंभासाठी सुद्धा आपल्याच भूमीतील, आपल्याच पालघर जिल्ह्यातील जे सीझनमध्ये काही आपले मुलं, काही एक उमरोळीतील खेळाडू असेल, एक पालघरमधील असेल, काही बोईसरमधून असेल, जे आता आपलं मुंबईचं, काही महाराष्ट्राचं व काही आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि ते आपल्या ग्राउंडवरच हे खेळून गेलेले आहेत, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या कार्यक्रमासाठी आपले साईराज पाटील हे खास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच श्री धनिक राऊत व विक्रांत किणी हे सुद्धा विकलांग विश्वचषक स्पर्धा जी गेल्या वर्षी आपल्या इंग्लंडमध्ये झाली होती, त्या स्पर्धेमध्ये भारताने विजयश्री खेचून आणली, वर्ल्ड कप जिंकून आला आणि त्याचं कर्णधारपद भूषवलं होतं ते आपल्या पालघर जिल्ह्यातील विक्रांत किणी यांनी, आणि ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येणार आहेत. आपल्याला ह्या सर्वांचा सार्थ अभिमान वाटतो आणि पुनश्च एकदा आपण वळूया सामन्याकडे. संतोष. धन्यवाद. हा सामना आहे नक्कीच अस्तित्वाचा. आपण पाहतोय पुण्याच्या एकदा, एकीकडे पाहिलं तर सावली 11, दुसरीकडे पाहिलं तर CRD कंस्ट्रक्शन चिंचणी. एक पाहतोय पालघरकडील संघ तर दुसरा पाहतोय बोईसरकडील संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे पंच चेतन, जरा एक मिनिट, जरा आपण इथे यायचं आहे. एक मिनिट, आपण एकटेच या जरा. तर जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना जोडी पाहायला मिळतोय. एकीकडे पाहिलं तर नक्कीच प्रज्योत अंबिरे, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अच्चू बारी. हर्षद बारी मात्र जास्तीत जास्त पसंती केली जाते, अच्ची या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे. कारण की हा सामना टफ सामना होईल, यात काही वाद नाही. आपण पाहतोय दोन्ही संघ जर पाहिले तर अप्रतिम संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संघ डहाणूकडील तर दुसरा संघ पालघरकडील आपल्याला संघ पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. तर नक्कीच पाहतोय अनिकेत राऊत मात्र गोलंदाजी मार्कवर येताना थोडीशी फील्ड रचना या ठिकाणी लावली जाते. अच्छी बारी, कारण की आपण पाहतोय जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट जगतामध्ये हे खेळाडू सामने सामने असतात तेव्हा मात्र यांचे शॉट सिलेक्शन समोरील गोलंदाजाला माहिती असते
की हा कुठल्या प्रकारचे शॉट खेळेल, मात्र त्यावर बंदी आणावी यासाठी मात्र क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. तर एक ठिकाणी पाहिलं तर नक्कीच हर्षद बारी देखील आहे. हर्षद बारी देखील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली जाते. या खेळाडूचा जर विचार केला तर फ्रंटफूट लाईनचा फलंदाज आपण पाहतोय हर्षद बारी. जेव्हा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मात्र हा खेळ अप्रतिम खेळी मात्र साकारली जाते याच्या फळीच्या माध्यमातून. आज मात्र काय करेल, कारण की उपांत्य फेरीतला सामना आहे आणि अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिली जाते. अनिकेत राऊत पहिला चेंडू. हो बिग हिट, हल्ला चढवला होतोय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सुरुवात अप्रतिम आहे. तर नक्कीच आपण पाहत आहोत सामना जर पहिला टॉप फाईट आणायचं असेल तर आजची बारी याला मात्र चालावं लागेल आणि सुरुवात चांगली केली जाते. जशी सुरुवात मात्र मागच्या सामन्यामध्ये शाहीद शेख यांनी केली होती तशी सुरुवात मात्र आजची बारी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात. पहिला चेंडू कोऱ्या चेंडूला मात्र भिरकावून दिला सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. 6 धावांनी सुरुवात होते. दुसरा चेंडू पुढेच एकदा फुलटा चेंडू. नक्कीच सन्मान केला गेला. सुमित देखले जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक वर आता मात्र प्रज्योत हंबिरे याचा देखील विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये लगातार 2 षटकार मारले होते. तर पुन्हा एकदा 2 चेंडूचा खेळ झाला. आपण पाहतोय 7 धावा स्कोरबोर्ड वर लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान जे आहे नक्कीच आपण पाहतोय हे कठीण आव्हान मानलं जाईल का, कारण की गोलंदाजी जर पाहिली घातक गोलंदाजी आहे समोरील संघाकडे. मात्र अप्रतिम फलंदाजी. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स. विशाल जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या जातात. 3री धावाची माग आणि या ठिकाणी 3री धाव देखील पूर्ण केली जाते. नक्कीच या ठिकाणी चांगली रणनीती आखली जाते समोरील संघाविरुद्ध. प्रज्योत आणि आपण पाहतोय हर्षद बारी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रन मशीन ज्याला म्हटलं जातं असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढेच एकदा पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू खूपच फुलटा चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू पाहिल्यानंतर जर पाहिला तर नक्कीच निर्धाव चेंडू घोषित झाला आपण पाहतोय. बरेच एकदा पुढचा चेंडू या षटकातील. आता मात्र स्विच शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता हर्षद बारी यांनी. जर विचार केला तर षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. तर चौथा आणि 5वा चेंडू जर पाहिला तर निर्धाव फेकण्यात यश आलेलं आहे मिस्टर अनिकेत राऊत यांना. शेवटचे चेंडू असेल पहिल्या 3 चेंडूवर मात्र धावसंख्या पाहायला मिळाली. तदनंतर 2 चेंडूवर कुठल्याही प्रकारची रन्स घेता आली नाही. शेवटचे चेंडू असेल या षटकातील पहिला षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय पुन्हा एकदा. शॉर्ट पिच पद्धती षटपूल पॉवरफुल. मात्र चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर देखील चौकार येतोय का आणि नो चेंडू देखील आहे. यस या ठिकाणी काय घडतंय तर नक्कीच या ठिकाणी आणखीन एक चेंडू खेळायला मिळणार आहे या षटकातील आणि तो देखील फ्री हिट वर. नक्कीच चान्स आहे फलंदाजाला. हर्षद बारी आहे आणि त्याचा वापर केला जाईल का. फ्री हिट आहे आणि पुरेपूर उपयोग होईल का या फ्री हिटचा. यस या ठिकाणी मात्र मोठा फटका मारला जातोय. चेंडू जोपर्यंत सिद्धू फील्ड करेल तोपर्यंत मात्र 2 धावा जमवल्या जातील का. मात्र नाही. या ठिकाणी प्रश्न विचारला आणि उत्तर मात्र हर्षद बारी नाही सांगताना
गडी मात्र बाद होतोय शेवटच्या चेंडूवर मात्र रनआउटच्या रूपाने, कारण ही फ्री हिट होती आणि या फ्री हिट वर मात्र रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला, तो म्हणजे हर्षद बारी. पहिल्या षटक या ठिकाणी संपले होते. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16व्या धावसंख्येवर. जाऊया एक छोटीशी विनंती आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये विजय. तर धावसंख्या या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली होती. 18 धावा स्कोरबोर्ड लागत आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी अनिकेत राऊत यांनी हाताळलं. नक्कीच 18 धावा तब्बल मात्र खर्च केल्या गेल्या. आपण पाहतोय 56 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान सोपं केलं जाते. दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय हर्षद बारी जे आताचा डगआउटच्या रूपाने बाद आपण पाहायला मिळाले, बाहेर निघाले. त्यानंतर पाहिलं तर प्रज्योत अंबिरे आणि विश्वनाथ जाधव हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंकज पाटील पालन. हा चेंडू भिडकावून दिला सरळ सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. अप्रतिम मात्र सूचित केली जाते. आपण पाहतोय दरम्यान हॅलो, आपल्या ह्या मंचावर आपल्या गावातील श्री भगवान जाधव व नितीन वजे यांचं आगमन झालंय. साई ग्रामविकास मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तसेच नक्कीच उपस्थित मान्यवरांचं आज या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी भेट देत आहेत, तर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी काय घडलं जातंय. एक मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलं जाईल का पंकज पाटील या गोलंदाजा मार्फत. नक्कीच या गोलंदाजाचा विचार केला तर हा मैदान या गोलंदाजासाठी लकी आहे. नक्कीच सिद्धू जोपर्यंत फील करेल तोपर्यंत मात्र स्ट्राईक चेंज होते. आपण पाहतोय आता मात्र टेनिस क्रिकेट जगतातील दुसरं नाव आपण पाहतोय विश्वनाथ जाधव. गोलंदाजी अप्रतिम केली होती. आता मात्र जेव्हा जेव्हा पाळू ते फलंदाजाची विश्वनाथ जाधव याचं नाव नक्कीच पुढे येत आहे. तर सुमित देखले देखील आहे. नक्कीच विश्वनाथ जाधवला जास्तीत जास्त ओळखतात आणि त्याची खेळी माहीत आहे सुमित देखले यांना. त्यामुळे गोलंदाजाला कुठेतरी कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत आणि क्षेत्ररक्षण देखील लावताना पाहायला मिळत आहेत मिस्टर सुमित देखले. हॅलो हॅलो हॅलो. तर विश्वनाथ जाधव याचे नक्कीच पदार्पण पाहिलं तर या मैदानावर त्यांनी पदार्पण केलेलं पाहायला मिळतंय. जेव्हा सुरुवात केली तेव्हा मात्र हा मैदान त्यांना मिळाला होता. तर हा चेंडू स्क्वेअर मारा होतो. अतिरिक्त एकदा धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा येताना पाहायला मिळते. 27 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. पुढे डेंजर मात्र विश्वनाथ जाधव धावले होते पाहायला मिळाले होते. या ठिकाणी जर हिट लागली असती तर मात्र डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता मिस्टर विश्वनाथ जाधव यांना. पुण्याचे एकदा पालन आता मात्र थोडस कमबॅक करताना पाहायला मिळतंय. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील.
प्राजक्त आंबेडे. या ठिकाणी मात्र काय होतंय तर गडी मात्र बाद केला जातोय. एक मोठा गडी बाद. प्रज्योत याला मात्र माघारी परतावं लागेल. यशस्वी मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मिस्टर पंकज पाटील. पालन. प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे की प्रेक्षकांपैकी कोणी जेल घेतल्यास त्याला 200 रुपयाचं रोख पारितोषिक आणि जर महिलांनी जर जेल घेतला तर त्यांना रोख 500 रुपयाचं पारितोषिक श्री भगवान जाधव उमरोली यांच्याकडून देण्यात येणार आहे. महिलांसाठी 500 रुपये प्रेक्षकांपैकी कोणी कॅश घेतल्यास आणि मैदानाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने जेल घेतला 200 रुपये व महिलांसाठी 500 रुपये असं विशेष हे पारितोषिक देण्यात येणार आहे भगवान जाधव यांच्याकडून. धन्यवाद. तर नक्कीच प्रेक्षकांसाठी आजची मेजवानी उपलब्ध करून दिलेली आहे भगवान जाधव यांनी. नक्कीच एक जेल घ्या आणि 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. पालन. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी मात्र कमबॅक केल्यानंतर ही अप्रतिम गोलंदाजी साकारली जाते. कुठेतरी रनवर अंकुश लावायचं काम मात्र पालन करताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी जर विचार केला तर षटक मात्र संपलं जाते दुसरं आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन बसते 28 ऑन द बोर्ड. 28 धावा स्कोरबोर्डवर. जसं तिसरं षटक चालू होईल तसं मात्र आपल्या सोबत जोडले जातील माझे साथी कॉमेंटेटर जे विरार होऊन आल्यात भरत मोरे सर. थँक्यू संतोष पाटील. एकत्रित 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका बाजूला संतोष विश्वनाथ जाधव आणि जयेश रावरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अफलातून फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाली. त्यामध्ये प्रज्योत हंबीर यांना पाहायला आपण फ्रेममध्ये. त्यानंतर अर्षद बारी यासारखी जोडी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाली. थोडंसं महागडं षटक अनिकेत राऊत याचं हाताळताना आपण पाहिलं परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची एक संधी उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे. 24 चेंडू 28 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल सिद्धू. लगातार 3 षटकांसाठी एसके यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅच बिलकुल गरमागरमीची आहे परंतु पारितोषिकाची उधळण या ठिकाणी आता पाहायला 10 रुपयाचा चेंडू होता. त्यामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण जरूर केलं गेलं. सिंगल घेऊ की नको असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. जयेश रावरे आपल्यातून फलंदाज. मित्रांनो आपण पाहतात आरके ट्रॉफीची आठवण करून देणारा फलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक केलं समोर आपण पाहतो विश्वनाथ जाधव. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केलं जाते का? क्षेत्ररक्षण केलं गेलंय. संधी आहे त्या ठिकाणी पिंट्या आहे. पिंट्या काम फिनिश करते का? तर येस इट इज गॉन आणि जयेश रावरे बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे तर एक नक्कीच या ठिकाणी मी सांगू इच्छितो पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय मैत्री चषक सरावली येथे झालं होतं. त्यानंतर रुपेश पवार नावाच्या खेळाडूला मात्र थोडंसं इंजुरी झाली होती. फ्रॅक्चर झालं होतं. त्यासाठी मात्र पालघर असोसिएशनने 5,000 रुपयाची मदत मात्र केली होती. त्यानंतर पाहिलं तर त्याला आणखीन देखील मदत आलेली आहे. ते संघ आपल्याला नक्कीच असोसिएशन 5,000 रुपये, पोफरन 1,000 रुपये, पॅराडाईज 1,000 रुपये, पंचाली 500 रुपये, YBCC 1,000 रुपये, बसंत गुप्ता 1,320 रुपये, लगान पालघर इम्रान खान 1,000 रुपये, पालीबाई 1,000 रुपये, DNCC 500 रुपये आणि अमर उन्नती 500 रुपये अशी एकूण. तसेच वडकून पाहायला मिळतं वडकून संघाने देखील मदत केलेली आहे. तर या खेळाडूसाठी नक्कीच जो इंजर झाला होता, फ्रॅक्चर झाला होता, त्याला कुठेतरी मदत मिळावी. कारण हा गरीब खेळाडू, गरीब घराण्यातील खेळाडू पाहायला मिळतो आणि त्याला कुठेतरी मदत द्यावी या अनुषंगाने ही जी मदत केली खरोखरच धन्यवाद करीन. आणि त्यांनी देखील पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनने देखील पुढे जर का असे खेळताना काही प्रकार घडले तर आम्ही नेहमीच मदत करू असं आश्वासन देखील दिलेलं आहे. यांच्यासाठी जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम कामगिरी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा सुरेखाचा चेंडू मॅग्निफिसंट बॉलिंग बा. आखू टप्प्याचा चेंडू होता. पंचांची दोन्ही धावेमध्ये येत आहेत. वाईटचा इशारा ते अवांतरी धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. मिस्टर एक्स्ट्रा या ठिकाणी खूप महत्वाचं असेल मित्रांनो कारण एकत्रित आपण पाहतोय
29 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड ते लागले आहेत. नक्कीच ज्या प्रकारे अंपायर डिसाइड फायनल डिसिजन प्लीज बॉलर. थँक्यू. तर एकंदरीत पालघर तालुका अंडर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या प्रकारची मदत करताना पाहायला मिळाली, एक चांगला विचार आहे. या ठिकाणी झेल मात्र घेण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवाले झेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करतील का? सिद्धी त्या ठिकाणी चेंडूवरती जोर राहिले. सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये, मात्र एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एकंदरीत अग्रेशन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण मॅच खूप गरमागरमीची पाहायला मिळते. कारण मोठी स्टारकास्ट असलेले दोन्ही संघ या ठिकाणी आपापल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. एकंदरीत आपण धावांचा विचार करायचा झाला तर 30 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड ते लागायला आहेत. 26 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडूचा जर एकंदरीत विचार करायचा झाला तर क्षेत्ररक्षक गेला तर मॅकॅलम गोविंद त्या चेंडूवरती येतोय. तत्पर आपण पाहतोय फेकी अचूक होती, गॅदर करण्यामध्ये चूक येते. सिद्धी थोडासा त्या ठिकाणी फंबल होतोय आणि एकंदरीत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 रन स्कोरबोर्ड लगावले जात असताना काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. 32 धावा स्कोरबोर्ड आपण पाहतोय, अजून 24 धावांची गरज असणार आहे. 20 चेंडू 24 धावा आपण एकदा स्वरूपाने खेळून काढला. चेंडू विष्णूच्या बॅटमध्ये हा फटका बिलांक का अपडेट केला गेला. चेंडू त्या शतशत केला तर सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना एकंदरीत आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 19 चेंडू आणि 22 धावांची गरज. 22 पाहिजेत ना? 19 चेंडू 22 धावांची गरज. विश्वनाथ जाधव एक बलाढ्याचा खेळाडू आपला पाहायला मिळतोय. सुरुवातीला चेंडू मात्र खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. झेल घेण्याची संधी आहे. झेल होईल का? परंतु झेल घेत असताना चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, चौकार येतोय आणि या 4 धावांनी मात्र या ठिकाणी आशा पल्लवित करतोय. या संघाच्या कुरगुडी करताना पाहायला मिळतोय, वरचढ होताना पाहायला मिळतोय आणि एकंदरीत 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार उर्वरित 3 षटकांच्या खेळामध्ये. यानंतर आपण मॅच कडे पुन्हा एकदा तत्पूर्वी जातोय डीजे कडे. पुन्हा एकदा मी सर्व उपस्थितांचे साई ग्राम विकास मंडळ उमरतर्फे हार्दिक स्वागत करतो. यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे साई एकता बिरवाडी वर्सेस धाकटी डहाणू. दोघे अतिशय मातब्बर आणि स्थानिक संघ आहेत आणि त्यामध्ये साई एकता आता नावारूपाला आलेला हा संघ अतिशय भरारी त्यांनी घेतलेली आहे यावर्षी. पंचांना विनंती आहे, कृपया सामना आपल्याला वेळेत पूर्ण करायचा आहे. नो डिस्कशन प्लीज. आणि ह्यानंतरचा होणारा अतिशय अटीतटीचा सामना आणि बिरवाडी आर्मी पूर्ण जोशमध्ये तिथे आलेले आहेत. सर्व त्यांचे पाठीराखे इथे आलेले आहेत. पुढच्या सामन्यासाठी अतिशय तोलामोलाचा होणारा सामना, सेन्सेशनल मॅच होणार आहेत, शंका नाही. तरी आपणा सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करून पुन्हा वळूया आपल्या सामन्याकडे. माफ करा, 18 चेंडूने 19 धावांची गरज असणार आहे. पण एकदा पंकज पाटील बॉलिंग मार्कवरती येताना पाहिलं 18-19. पंकज पाटील पाहायला मिळून मार्कवर येत असताना समोर कर्ण आता मात्र डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांच्या दोन्ही हवेमध्ये येत आहेत आणि वाईटचा इशारा येत असताना मिस्टर एक्स्ट्रा या ठिकाणी अवांतरित धाव या ठिकाणी धावफलकामध्ये ऍड केले जाते. एकंदरीत काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 18 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज असेल. धावफलकामध्ये सातत्याने बदल होत असताना 18-18 तुमचे एक्स्ट्रा प्लेअर या ठिकाणी आहेत. 18 चेंडू 18. तुमचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल होईल का तर यस सिद्धू त्या ठिकाणी येतोय आणि विकेट पतन होत आहे आणि अजून एक गडी तंबूच्या आसऱ्यात जाताना पाहायला मिळतोय. एकंदरीत या मॅचचा घमासान मात्र या ठिकाणी जारी होताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 18 धावांची गरज होती. पंकज पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक देताना पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या क्षणी 2 गडी माघारी परतले, आता मात्र अजून एक गडी जातोय आणि 3 विकेट घेत असताना महत्वपूर्ण क्षणी या ठिकाणी पंकज पाटील. 17 चेंडू 18 धावांची गरज असेल. 17 बॉल्स रिमेनिंग 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना द मॅन फ्रॉम गोखेरे वसई संतोष जाधव उर्फ पिण्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. साथीने असतील विश्वनाथ जाधव. दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध अनेक वेळा सातत्याने खेळताना पाहायला मिळाले, म्हणून धागेदोरे काहीसे एकमेकांना माहीत आहेत आणि त्यासाठी आखलेली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकाल चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी सिद्धेश येतोय, पंकज पाटील आहेत, सुमित ढेकळे सुद्धा त्याला पाहायला मिळतात, अनिकेत राऊत सुद्धा येतात. कारण मॅच मध्ये रोमांच या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहतोय 17 चेंडू 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पंकज पाटील त्या ठिकाणी सज्ज होतात. विश्वनाथ जाधव फलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज होतील. काय रणनीती असेल या चेंडूवरती या येणाऱ्या चेंडूमध्ये ते मात्र आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू मात्र आपण पाहिलं होतं, बाटपट होतं गेले पंच करून दिला आहे. चेंडू जातो त्या ठिकाणी स्क्वेअर कट पाहायला मिळाला. हवेमध्ये थोडा काही चेंडू जरूर होता, 15 टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेल्ड करेल सिंगल धाव या ठिकाणी येते. सिंगलवरती भर दिला जातोय. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं समीकरण असतं त्या त्यावेळेला सिंगल धाव ही महत्वाचा फॅक्टर असते. अवांतरित धावा महत्वाचा फॅक्टर असतात. चौकार आणि षटकारांपासून लांब राहण्याचा प्रयत्न फलंदाज सातत्याने करत असतात. दबाव झुगारण्याचे कोणतेही मनसुबे त्यांचे पाहायला मिळत नसतात आणि म्हणूनच या प्रकारच्या मॅच मध्ये गरमागरमी जास्तीत जास्त पाहायला मिळत असते. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंकज पाटील संतोष जाधव सुरुवातीला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः यष्टीरक्षक पिंटा त्या ठिकाणी चेंडूवरती जातात. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलं जात आहे. कॅल्क्युलेशन काय आहे, टेक्निक काय आहे ते मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. त्याने पाहिलं होतं ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ऑन साईडला आहे, स्क्वेअर लेग सुद्धा डीप मध्ये पाहायला मिळतोय, मिडविकेट डीप मध्ये आहे, काउक लॉंग ऑन डीप मध्ये पाहायला मिळतोय आणि ते पाहिलं होतं, परखलं होतं. त्यानंतर मात्र चेंडूला ऑन साईडला खेळून काढला हलक्या हाताने, ज्या कारणास्तव 2 धावा पूर्ण करत असताना कोणत्याही प्रकारचा अडसर या ठिकाणी येणार नाही याची व्यवस्थितरित्याने जाणीव करून घेतली आणि त्यानंतर 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना संतोष जाधव मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पंकज पाटील यांचा चेंडू आपण पाहतो. सर्वप्रथम खेळून काढला ऑन साईडला, त्यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे, तोपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा घेतली जाते. एकंदरीत चेंडूचा खेळ आता शिल्लक असणार आहे. चौदा चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक चेंडू गणित धावसंख्या सांगण्यात येते मित्रांनो, कारण मॅच खूप मोठी आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय बॅटची टॉप घेऊन. चेंडू येईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौका येतोय. टाळ्या वाजवण्याची संधी जरूर आहे. ज्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय CRD कन्स्ट्रक्शन्स या संघाची ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे ती फलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. गोलंदाजावरती दबाव असणार आहे, परंतु या दबाव या ठिकाणी कशा प्रकारे झेलला जातोय. 13 चेंडू 10 धावांची गरज असणार. आता मध्ये काय घडलं, एक झेलची संधी होती आणि त्या ठिकाणी चुकी होतोय आणि झेल त्या ठिकाणी निष्ठत असताना 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण करतोय विश्वनाथ जाधव. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावांची गरज असणार एकंदरीत. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. CRD कन्स्ट्रक्शन्स हा संघ आपण पाहतोय, ज्या संघामध्ये तब्बल 2 आयकॉन खेळाडू विश्वनाथ जाधव आणि संतोष जाधव हे आपण पाहू शकाल. आणि या सामन्यामधील रंगत आता काय आहे एकंदरीत तर नक्कीच आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय आणि त्या दरम्यान नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण जी प्रेक्षक वर्ग आहे याकडे देखील लक्ष दिलं जातंय. तर 10,000वर जाऊन पोहोचतोय आपली प्रेक्षक वर्ग. गर्दी खूप आहे आपण पाहतोय या सामन्यासाठी. 6 चेंडू आणि आता 10 1 धाव मात्र घेतली जाते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 आणि 11 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे.
नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक केला आपण पाहतोय. फलंदाजाने अप्रतिम फलंदाजी दाखवली. विश्वनाथ जाधव आणि पिने आपल्याला पाहायला मिळते. वेळ तसा खेळ केला मित्रांनो. खरोखरच अप्रतिम मात्र गेम आणि टॅलेंट दाखवले या मैदानावर. काही प्रत्येक षटका हा सीमारेषे पार नसावा, तर नक्कीच वेळेनुसार तो खेळला जावा हे मात्र काही दाखवून देत असताना मिस्टर पिन्या आणि विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतात. तर आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मोठा स्विच हिट केला जातोय. अक्षय कुठलीही चूक करत नाही आणि गडी मात्र बाद होतोय. नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का, असं काही षटक पाहायला मिळेल का? कारण की आपण पाहतोय 3 धावांची आवश्यकता आहे आणि जर विचार केला विश्वनाथ जाधव यांचा तर 8 चेंडूमध्ये 18 धावा आपल्या संघाला योगदान देताना पाहायला मिळाला. अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळते विश्वनाथ जाधव. तर आपण पाहतोय 3 धावांची आवश्यकता आहे. अजूनही संतोष जाधव मैदानाच्या आतमध्ये. 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सिद्धू. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळून काढला अक्षय, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल आणि 4 धावांनी हा विजयी चौकार म्हणून या ठिकाणी घोषित होताना पाहायला मिळतोय. संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करतोय. CRT कन्स्ट्रक्शन चिंचणी संघ. अभिनंदन करीन आणि मी कौतुक करीन संघाचं, सावली 11 टेंबोडी संघाचं. दरम्यान ह्या नंतरचा सामना साई एकता बिरवाडी वर्सेस धाकटी डहाणू. कृपया क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्वरित आपण या संघाचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अतिशय अटीतटीचा होणारा पुढचा सामना साई एकता बिरवाडी वर्सेस धाकटी डहाणू. यानंतर होणारा सामना एकता बिरवाडी संघाचं जर क्षेत्ररक्षण असेल, कृपया आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.